press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, हम पिछले क्लास में जो रक्त और हमारा शरीर में रक्त का क्या कार्य है इसके बारे में हम जाने थे। जो रेड ब्लड सेल्स यानी जो लाल रक्त कण हमारे शरीर में जो ऑक्सीजन को हम कहाँ से लेते हैं, जो पेड़ पौधों से हम क्या हैं ऑक्सीजन लेते हैं। इस ऑक्सीजन को हमारे जो शरीर के सारे भागों को क्या करते हैं, पहुंचाते हैं। लाल रक्त कण है ना, सफ़ेद रक्त कण एक सिपाही की तरह हमारे शरीर में काम करते हैं। और जो प्लेटलेट्स या बिंबाणु वो क्या करता है, जो हमारे शरीर को कुछ चोट पहुंचाते हो उससे क्या आती है, ब्लड निकल आती है ना। इस ब्लड को रोकने का काम बिंबाणु या प्लेटलेट्स करते हैं। और बिंबाणु को जो कमी होने के कारण या प्लेटलेट्स की कमी होने के कारण हमारे शरीर में क्या हो जाती है, यहाँ एक जो डेंगू नाम की बीमारी भी आ सकती है। समझ में आए ना बच्चों। इसके बाद जो यहाँ क्या हो गई, जो हमको बहुत जो ब्लड ब्लीडिंग होने लगा, तो कुछ एक्सीडेंट हुआ तो बहुत ही जो ब्लड ब्लीडिंग होने के लिए शुरू हुआ तो वहाँ क्या हो जाती है, इसके बारे में यहाँ क्या है वो डॉक्टर दीदी को यह वो लड़का पूछता है। फिर जहाँ तक हम क्या है जो छोड़े थे इसके हम आगे चलते हैं। बिंबाणुओं का काम भी हम क्या है जान चुके। ऐसे समय में उस व्यक्ति को, पेज नंबर 38 है, ऐसे समय में उस व्यक्ति को जल्दी से डॉक्टर के पास ले जाना चाहिए। ज़रूरत समझने पर ऐसे स्थिति से निपटने के लिए कुछ टाके भी लगाने पड़ सकते हैं। क्या है, यहाँ जो अनिल प्रश्न के ऊपर प्रश्न पूछता जाता है, उनके जो डाउट्स है वो क्लियर कर रहा था यहाँ कौन, अनिल। जो आगे क्या पूछता है कि अगर ब्लीडिंग कंटिन्यूसली होने लगा तो क्या करना चाहिए हमें, ऐसे समय में हम क्या करना चाहिए, ऐसा यहाँ डॉक्टर दीदी को अनिल पूछता है। जो पूछने के बाद अनिल के जो डॉक्टर दीदी है वो क्या बोलते हैं कि हम तुरंत उस समय क्या करना चाहिए, डॉक्टर के पास ले जाना चाहिए। वो किसको यहाँ एक्सीडेंट हुआ है या चोट पहुँचा है, उस व्यक्ति को हम क्या करना चाहिए, डॉक्टर के पास ले जाना चाहिए। इसके पहले डॉक्टर के पास पहुंचने तक समय हम चोट के स्थान पर कसकर एक साफ कपड़ा बांध देना चाहिए। दबाव पड़ने से रक्त का बहाना कम हो जाता है, जो उस व्यक्ति के लिए काफ़ी लाभप्रद सिद्ध हो सकता है। यहाँ हम डॉक्टर के पास किसी को चोट लगा तो हम क्या करना चाहिए, डॉक्टर के पास ले जाने के पहले उस व्यक्ति को हम फर्स्ट एड करना चाहिए, प्रथम चिकित्सा हम बोलते हैं ना। ऐसा हम किया तो क्या है, यहाँ कुछ लाभप्रद होता है। लाभप्रद का मतलब क्या है, उसे वो कुछ आरामदायक महसूस करता है वो व्यक्ति है ना। फर्स्ट एड करने से ಅಂದರೆ ಯಾವುದಾದ್ರು ಡಾಕ್ಟರ್ ಹತ್ರ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿರೋರಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಏನಾದರೂ ತೊಂದರೆ ಆಗಿರೋರನ್ನ ಮೊದಲು ಡಾಕ್ಟರ್ ಹತ್ರ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ನಾವು ಅವರಿಗೆ ಫಸ್ಟ್ ಏಡ್ ಮಾಡಬೇಕು, ಹೌದಲ್ವಾ. ಹಾವು ಕಚ್ಚಿದೆ ಅಂದ ತಕ್ಷಣ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಫಸ್ಟು ಹಾವು ಕಚ್ಚಿರೋ ಜಾಗದಿಂದ ಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಬ್ಲೇಡಲ್ಲಾದರೂ ಕೊಯ್ಯಬೇಕು ಅಥವಾ ಕ್ಲೀನಾಗಿ ಅದ್ರ ಮೇಲಿನ ಜಾಗದ ಹತ್ರ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಬಿಗಿಯಾಗಿ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಕಟ್ಟಬೇಕು. ಇದರಿಂದ ಏನಾಗುತ್ತೆ ಹೇಳ್ರಿ, ಇದು ಸಹಿತ ಫಸ್ಟ್ ಏಡು. ಹಾವು ಕಚ್ಚಿರೋ ಜಾಗದಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಮೇಲಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನಾವು ಬಿಗಿಯಾಗಿ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಕಟ್ಟಬೇಕು. ಸ್ವಲ್ಪ ಬ್ಲೇಡಿಂದ ಕೊಯ್ತಾರೆ ಆ ರಕ್ತದ ಹತ್ರ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದು ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಏನಿದೆ, ಹಾವು ಕಚ್ಚಿರೋದು ವಿಷ ಏನಿರುತ್ತೆ ಅದರದ್ದು ಪಾಯ್ಸನ್ ಏನಿದೆ, ಈ ಬಿಗಿಯಾಗಿ ಬಟ್ಟೆ ಕಟ್ಟೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಬಾಡಿಗೆ ಬೇಗ ಸ್ಪ್ರೆಡ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅಲ್ಲೇನಾಗುತ್ತೆ, ಬ್ಲಡ್ ಸರ್ಕ್ಯುಲೇಷನ್ ಬೇಗ ಹೋಗೋದಿಲ್ಲ ಬ್ಲಡ್ಗೆ, ನಮ್ಮ ಬಾಡಿಗೆ. ಆವಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ನಾವು ಡಾಕ್ಟ್ರ್ ಹತ್ರ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋ ತನಕ ಸ್ವಲ್ಪ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ರಿಲೀಫ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅಂದರೆ ಜೀವಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅರ್ಥ ಆಯಿತಾ. ಆಮೇಲೆ ಡಾಕ್ಟ್ರ್ ಹತ್ರ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದಾಗ ಅವ್ರು ಏನು ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡಬೇಕು ಆ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಟ್ಟು ಉಳಿಸ್ತಾರೆ. ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದ್ರೂ ಅಷ್ಟೇ, ಫಸ್ಟ್ ನೀರು ಕುಡಿಸ್ತಾರೆ, ಹೌದಾ, ಅವ್ರಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೌದು ತಾನೇ. ಇಲ್ಲೇ ಏನಾದರೂ ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಯ್ತಪ್ಪ, ಬಿದ್ದರು, ಗಾಯ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಏನಾದರೂ ಟಿಂಚರಿಂದನೋ ಮೊದಲು ಬ್ಲಡ್ ಎಲ್ಲ ಒರೆಸ್ಬಿಟ್ಟು ಕಾಟನಿಂದ ನೀಟಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ಅದಕ್ಕೆ ಫಸ್ಟ್ ಏಡ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ಸ್ ಏನಿರುತ್ತೆ, ಒಂದು ಕಾಟನಿಂದ ಒರೆಸ್ಬಿಟ್ಟು ಟಿನ್ನರ್ ಹಾಕೋದು, ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಟಿಂಚರ್ ಹಾಕೋದ್ರಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ
ಸ್ವಲ್ಪ ನೋವು ಕಡಿಮೆ ಆದಾಗ ಆಗುತ್ತೆ. ಪ್ಲಸ್ ಅಷ್ಟೊಂದು ಅವ್ರಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ರಿಲೀಫ್ ಅಂದ ಹಾಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ. ನಾವು ಡಾಕ್ಟ್ರ್ ಹತ್ರ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಕ್ಕೆ ಮುಂಚೆ ನಾವು ಫಸ್ಟ್ ಏಡ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಾಧಾನವೂ ಆಗುತ್ತೆ. ಪ್ಲಸ್ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅವನ ಶರೀರಕ್ಕೂ ಸಹಿತ ದೊಡ್ಡದಾಗಿ ಏನೂ ತೊಂದರೆಗಳು ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹೌದಲ್ವಾ? ऐसा ही हम क्या करना चाहिए, यहाँ कुछ जो जहाँ से किस जगह से यहाँ जो ब्लीडिंग होती रहती है उस जगह पर हम क्या करना चाहिए, यहाँ एक कपड़े से ठीक तरह से कसकर का मतलब क्या है, बिगियाಗಿ ಟೈಟಾಗಿ ಸ್ವಲ್ಪ ನೀಟಾಗಿ ಹಿಡ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಕಟ್ಟಬೇಕು. इससे क्या हो जाता है, जो ब्लीडिंग क्या है वही दबा होता है. ಅಂದರೆ ಅದ್ರ ಒಳಗಡೆಗೇ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅದು ಒಳಗಡೆ ಹೋಗಿ ಟೈಟ್ ಆಗುತ್ತೆ. ಅಂದರೆ ಬೇಗ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಹೊರಗಡೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಬಿಗಿಗೆ ಬಟ್ಟೆ ಕಟ್ಟಿದಾಗ. ಹೌದು ತಾನೆ? ನೆಲ್ಲಿಂದ ಒಂದು ಪೈಪಲ್ಲಿ ತೂತಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದನ್ನೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು, ಒಂದೇನಾದರೂ ಬಟ್ಟೆ ತೊಗೊಂಡು ಟೇಪ್ ತೊಗೊಂಡು ಈಗ ಸುತ್ತಿತೀವಿ ತಾನೆ, ಆವಾಗ ಅದರಿಂದ ಬರೋ ನೀರೇನಾಗುತ್ತೆ, ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ. ಹೌದಲ್ವಾ? ನೀರು ಬರೋದೇ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ಬಿಡುತ್ತೆ ಒಂದೊಂದು ಸಲ. ಅದೇ ರೀತಿಲಿ ನಮ್ಮ ದೇಹದಿಂದ ಬ್ಲಡ್ ಏನಾದರೂ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾವು ಡಾಕ್ಟ್ರ್ ಹತ್ರ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಅಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ಹಿಡಿಯುತ್ತಲ್ವಾ, ಅದ್ರ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ಬಟ್ಟೆಯನ್ನು ಸುತ್ತೋದ್ರಿಂದ ಆ ಬ್ಲೀಡಿಂಗ್ ಆಗೋದು ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ. ವ್ಯಕ್ತಿಗೂ ಸಹಿತ ಏನಾಗುತ್ತೆ, ದೊಡ್ಡದಾಗಿ ತೊಂದರೆ ಆಗೋದು ತಪ್ಪಿಸ್ಬೋದು ನಾವು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. किंतु अगर बहुत अधिक रक्त बह जाए तो उसे रक्त चढ़ाने की ज़रूरत भी पड़ सकती है, दीदी ने समझाते हुए कहा. क्या है, यहाँ जो बहुत ही ब्लीडिंग हुआ तो ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಬ್ಲಡ್ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ, रक्त बहना शुरू हो गया है, वो रुक ही नहीं जा रहा है, तो हम क्या करना चाहिए, उसे ರಕ್ತ डालने का ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ರಕ್ತ ಲಗಾನೆ ಕಾ ಅಂದರೆ ಬ್ಲಡ್ ಕೊಡೋ ಪರಿಸ್ಥಿತಿನೂ ಸಹಿತ ಬರ್ಬೋದು. ಅಂದರೆ ಅವನು ದೇಹದಲ್ಲಿರುವಂಥ ಏನು ರಕ್ತ ಇದೆ ಅದು ಏನಾಗಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಗಾಯ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ ಹರಿದು ಕೆಳಗಡೆಗೆ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ. ಹೌದಲ್ವಾ? ಇಲ್ಲಿ ಅವನಿಗೆ ಬ್ಲಡ್ಡಿಂದು ಅವನ ಬಾಡಿಗೆ ಎಷ್ಟು ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆಯೋ ಆ ಅವಶ್ಯಕತೆಗಿಂತ ಕಡಿಮೆ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ ಬ್ಲಡ್ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ದೇಹದಲ್ಲಿ. ಅಂಥ ಟೈಮಲ್ಲಿ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಬ್ಲಡ್ಡನ್ನು ತಗೋಬೇಕು. ಬೇರೆ ವ್ಯಕ್ತಿಯ ಬ್ಲಡ್ಡನ್ನು ನಮ್ಮ ದೇಹಕ್ಕೆ ಅಥವಾ ಯಾರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ, ಯಾರಿಗೆ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಬ್ಲಡ್ಡಿಂದು ಅವರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು. ಆ ರೀತಿ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳು ಸಹಿತ ಬರಬಹುದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅನಿಲ್ ನೆ ಕಹಾ, ಕ್ಯಾ ಐಸೆ ಸಮಯ ಮೇ ಕಿಸಿ ಭಿ ವ್ಯಕ್ತಿ ಕಾ ಖೂನ್ ಕಾಮ್ ಆ ಸಕ್ತಾ ಹೈ. ಅಂದರೆ ಅಂಥ ಟೈಮಲ್ಲಿ ಯಾವುದಾದ್ರೂ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಕಿಸಿ ಕಾ ಭಿ ಕಿಸಿ ವ್ಯಕ್ತಿ ಕಾ ಖೂನ್ ಭಿ ಹಮ್ ಕಿಸಿ ವ್ಯಕ್ತಿ ಕೋ ಡಾಲ್ ಸಕ್ತೆ ಹೈ ಕ್ಯಾ, ಐಸೆ ಹಮ್ ಕರ್ ಸಕ್ತೆ ಹೈ ಕ್ಯಾ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ಅನಿಲ್ ಕ್ಯಾ ಕರ್ ರಹಾ ಹೈ, ಯಹಾ पूछ रहा है. दीदी बोली, अनिल हर किसी का रक्त एक सा नहीं होता. कुछ विशेष गुणों के आधार पर रक्त को 4 मुख्य वर्गों में बांट दिया गया है. ज़रूरतमंद व्यक्ति के रक्त समूह की जांच करने के बाद उसे उसी रक्त समूह का रक्त चढ़ाया जाता है. देखिए, अनिल हर एक जो व्यक्ति का रक्त एक ही तरह के नहीं होते हैं. नहीं, रक्त में भी, यहाँ ब्लड में भी बहुत तरह के प्रकार होते हैं. ए पॉजिटिव, ए बी पॉजिटिव, ए नेगेटिव, ओ पॉजिटिव, ए बी नेगेटिव, ऐसे जो हमारे देह के शरीर के जो क्या है, यहाँ रक्त के बहुत सारे प्रकार होते हैं. जो एक ही जाति के, एक ही ग्रुप के ब्लड को, एक ही ग्रुप के ब्लड होने वाले व्यक्ति को ही हम क्या कर सकते हैं, डाल सकते हैं, चढ़ा सकते हैं, लगा सकते हैं, है ना, दे सकते हैं. अगर एक ही जो ग्रुप के, एक ग्रुप के जो व्यक्ति को ए पॉजिटिव ग्रुप के एक व्यक्ति रहता है, उसे जो रक्त की ज़रूरत होती है, तब क्या करना चाहिए हमें, जो ए पॉजिटिव ब्लड ग्रुप का व्यक्ति का ही ब्लड को यहाँ हम देना चाहिए. उस देह को क्या करना चाहिए, लगाना चाहिए. ऐसे हम नहीं किए तो यहाँ क्या हो सकते हैं, उस व्यक्ति को बहुत ही तकलीफ़ होता है, यानी उनके जीव को भी यहाँ ತಕ್ಲೀಫ್ ಹೋತಾ ಹೇ, ಅಂದರೆ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ, ಜೀವಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ. ಎ ಪಾಸಿಟಿವ್ ಬ್ಲಡ್ ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಎ ಪಾಸಿಟಿವ್ ಬ್ಲಡ್ಡನ್ನೇ ಹಾಕಬೇಕು, ಬೇರೆ ಬ್ಲಡ್ಡನ್ನು ಹಾಕೋದಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಅಕಸ್ಮಾತ್ ಓ ಪಾಸಿಟಿವ್ ಬ್ಲಡ್ ಏನಿದೆ, ಓ ಪಾಸಿಟಿವ್ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಓ ಪಾಸಿಟಿವ್ ಬ್ಲಡ್ಡನ್ನು ನಾವು ಬೇರೆ ಬ್ಲಡ್ ಗ್ರೂಪ್ಗಳಿಗೆ ಮ್ಯಾಚ್ ಮಾಡಿ ಹಾಕ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹೌದಾ ಮಕ್ಕಳ? ऐसे ही हम क्या करना चाहिए, इससे जो एक व्यक्ति के जो मैच होने वाले ग्रुप के व्यक्ति को ही हम ब्लड को दे सकते हैं.
ऐसे यहाँ जो मुख्य वर्गों में बांट दिए हैं। ज़रूरतमंद व्यक्ति को रक्त समूह की जांच करना यानी जो टेस्ट करना, ब्लड टेस्ट करने के बाद ये ब्लड देने के लिए एक व्यक्ति जो ब्लड यहाँ दे रहा है तो उसको यहाँ क्या करना चाहिए, ब्लड चेकअप करवाना चाहिए। ब्लड चेकअप में, ब्लड टेस्ट में उनका ग्रुप एक ही टाइप का ग्रुप आए तो जो व्यक्ति को ब्लड चाहिए यहाँ उस व्यक्ति का जो ब्लड ग्रुप, ये व्यक्ति देने वाले का ब्लड ग्रुप दोनों का भी मैच हुआ तो, और वे जो ब्लड देने वाला जो व्यक्ति है वो भी क्या है यहाँ आरोग्यशाली यानी जो हेल्थी होना चाहिए, वो भी बहुत ही हेल्थी होना चाहिए। अगर उनका भी हेल्थ ठीक नहीं है तो उनका तबीयत ठीक नहीं है तो उनको कुछ यहाँ बीमारी है तो उनका ब्लड नहीं ले सकते। ಅಂದರೆ ಹೇಳಿದರೆ ಯಾರಾದರೂ ಬ್ಲಡ್ ಕೊಡೋ ವ್ಯಕ್ತಿನೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಏನು ಬರೀ ಬ್ಲಡ್ ಮ್ಯಾಚ್ ಆಗೋದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಬ್ಲಡ್ ಗ್ರೂಪ್ ಮ್ಯಾಚ್ ಆಗೋದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಸಹಿತ ಏನಾಗಿರಬೇಕು, ಹೆಲ್ತಿಯಾಗಿರಬೇಕು ಅಂದರೆ ಅವನು ಏನು ಮಾಡಿರಬಾರ್ದು, ಡ್ರಿಂಕ್ ಮಾಡಿರಬಾರ್ದು, ಸ್ಮೋಕ್ ಮಾಡಿರಬಾರ್ದು ಬ್ಲಡ್ ಕೊಡೋದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ, ಅರ್ಥ ಆಯಿತಾ? ಮತ್ತು ಏನು ಅವನಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಕಾಯಿಲೆಗಳು ಇರಬಾರ್ದು, ಅವನಿಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಾಯಿಲೆಗಳು ಸಹಿತ ಇರಬಾರ್ದು. ಆ ರೀತಿ ಕಾಯಿಲೆಗಳು ಇದ್ದರೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಬ್ಲಡ್ಡು ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ಬ್ಲಡ್ ತೊಗೊಳ್ಳೋದು ಇಲ್ಲ, ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಅವ್ರು ತೊಗೊಳ್ಳೋದು ಇಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಬ್ಲಡ್ टेस्टಲ್ಲಿ ब्लड जो टेस्ट करते हैं, ब्लड टेस्ट करने से ये सारे जो व्यक्ति के शरीर में क्या क्या हुआ है, ब्लड देने से पहले क्या क्या हुआ है, ये सारे विषय के बारे में हमें क्या है पता चलता है। और रिपोर्ट से, ब्लड रिपोर्ट से हमें पता चल सकता है, ಹೌದಲ್ವಾ? ಬ್ಲಡ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಏನಿರುತ್ತೆ, ಬ್ಲಡ್ ಚೆಕ್ ಮಾಡಿಸಿದಾಗ ಅವ್ರು ಡ್ರಿಂಕ್ ಮಾಡಿದಾರೋ, ಸ್ಮೋಕ್ ಮಾಡಿದಾರೋ ಅಥವಾ ಅವ್ರಿಗೇನಾದರೂ ಕಾಯಿಲೆ ಇದೆನೋ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಈಗ ಒಬ್ಬರು ಬ್ಲಡ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಅವ್ರದ್ದು ಎಲ್ಲ ರೀತಿ ಬ್ಲಡ್ ಚೆಕಪ್ಪಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ರೀತಿ ಟೆಸ್ಟ್ಗಳನ್ನು ಮಾಡೇ ಇವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಬ್ಲಡ್ಡನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮೊದಲು ಸ್ವಲ್ಪ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅಷ್ಟು ಕೇರ್ ತೊಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ. ಯಾವಾಗ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಾಯಿಲೆಗಳು ಬರೋದಕ್ಕೆ ಶುರುವಾಯಿತು ಆವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತುಂಬಾ ಕೇರಿಂದ ಬ್ಲಡ್ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಸ್ಬಿಟ್ಟು ನೀಟಾಗಿ ಅವ್ರ ರಿಪೋರ್ಟ್ಸನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರ ಬ್ಲಡ್ಡನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಮಕ್ಕಳ? ऐसा ही यहाँ करते हैं, लेकिन ज़रूरत के समय में यदि उस रक्त समूह का कोई व्यक्ति मिले ही नहीं तब कमिल ने पूछा। देखिए यहाँ जो किसी को यहाँ तकलीफ़ हुआ तो, यानी तकलीफ़ का मतलब ये चोट हुआ तो, बड़ा सा चोट हुआ तो, एक्सीडेंट हुआ तो उस समय में हमें ब्लड चाहिए, उस व्यक्ति को ब्लड चाहिए, लेकिन उसी समय में उस व्यक्ति को जो ब्लड ग्रुप है, उस व्यक्ति का जो ब्लड ग्रुप है उसका ही मैच होने वाला ब्लड ग्रुप का व्यक्ति नहीं मिला तो उस समय हम क्या कर सकते हैं, क्या करना चाहिए, इसके बारे में यहाँ अनिल पूछ रहा है। देखिए जो टीकी पूछ रहा है ना, हमारे मन में भी ऐसा ही प्रश्न आता है, ಹೌದಲ್ವಾ? ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲೂ ಬರುತ್ತೆ ಪ್ರಶ್ನೆ. ಈಗೇನಾದರೂ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿದೆ ಅಥವಾ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ ಅಥವಾ ಆಪ್ರೇಷನ್ನೇ ಆಗಿದೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ರಿ, ಬ್ಲಡ್ಡಿಂದು ಇಮಿಡಿಯೇಟ್ಗೆ ಅವನಿಗೆ ಬ್ಲಡ್ ಬೇಕು, ಅಲ್ಲಿ ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಬ್ಲಡ್ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅದೇ ಗ್ರೂಪಿಗೆ ಮ್ಯಾಚ್ ಆಗುವಂಥ ಬ್ಲಡ್ ಸಿಗಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಬ್ಲಡ್ ಕೊಡೋರು ನಮಗೆ ಸಿಗಲಿಲ್ಲ ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಇಲ್ಲಿ ಅನಿಲು ಕ್ವಶನ್ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ऐसे आपातस्थिति के लिए ही ब्लड बैंक बनाए गए हैं, प्रायः और बड़े हॉस्पिटल में इस तरह के बैंक होते हैं। देखिए इसी तरह जो आप क्या दिए हैं यहाँ, आपात स्थिति में, आपात का मतलब क्या है, ತೊಂದರೆ ಆದ ಟೈಮಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ತುಂಬಾ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಬ್ಲಡ್ ಬೇಕಪ್ಪ ಇವಾಗ ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟೆ, ಆಪತ್ತು ಸ್ಥಿತಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವ, ಆ ರೀತಿ ಸ್ಥಿತಿಗೆ ತೊಂದರೆ ಆದಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿನೇ ಬ್ಲಡ್ ಬೇಕು ಅಂತ ಅಂದಾಗ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಅಂಥ ಟೈಮ್ಗೋಸ್ಕರನೇ ಏನಿದೆ ಇಲ್ಲಿ ಬ್ಲಡ್ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಜೈಸೆ ಹಮ್ यहाँ जो बैंक में हम पैसे जमा करते हैं ना, हम कब चाहे तो हम बैंक से पैसा को हम ले सकते हैं, ड्रॉ कर सकते हैं, है ना। इसी तरह यहाँ ब्लड बैंक में जो कोई भी व्यक्ति वहाँ जाके ब्लड डोनेट दिए रहते हैं, उस व्यक्ति को ब्लड को क्या करते हैं, प्रिजर्व करके
रखते हैं। इसके बाद क्या करते हैं, जो किसी व्यक्ति को यहाँ तुरंत ब्लड चाहिए तो इमीडिएटली ब्लड चाहिए तो उस व्यक्ति का जो ग्रुप को मैच होने वाले ब्लड ग्रुप को यह ब्लड को उस ब्लड बैंक से हॉस्पिटल के लोग क्या करते हैं, यहाँ डॉक्टर्स वहाँ से लेते हैं। ಹೌದಾ ಮಕ್ಕಳ? ಎಲ್ಲ ದೊಡ್ಡ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲೂ ಈ ಫೆಸಿಲಿಟಿ ಇರುತ್ತೆ. ಬ್ಲಡ್ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳು ಬ್ಲಡ್ಡಿಂದು ಅಂತ ಹೇಳಿಬಿಟ್ಟೆ ಒಂದು ಇದನ್ನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಈಗ ಹೇಗೆ ನಾವು ದುಡ್ಡನ್ನು ಇಟ್ಟು ಬರ್ತೀವಲ್ವ ಬ್ಯಾಂಕಲ್ಲಿ, ನಮಗೆ ಯಾವಾಗ ಬೇಕೋ ಆವಾಗ ಡ್ರಾ ಮಾಡ್ಕೊತೀವಿ, ಯಾವಾಗ ಬೇಕೋ ಆವಾಗ ಅಲ್ಲಿ ಡೆಪಾಸಿಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಹೌದಲ್ವ ಬ್ಯಾಂಕಲ್ಲಿ. ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ಬ್ಲಡ್ ಬ್ಯಾಂಕಲ್ಲಿ ಏನು ಯಾರ್ಯಾರು ಬ್ಲಡ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೋ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಪ್ರಿಸರ್ವ್ ಮಾಡಿಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಯಾರಿಗೆ ಬೇಕೋ ಅವ್ರ ಬ್ಲಡ್ ಗ್ರೂಪಿಗೆ ಮ್ಯಾಚ್ ಆಗುವಂಥ ಬ್ಲಡ್ಡನ್ನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಇಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಕೊಡ್ತಾರೆ, ಡಾಕ್ಟ್ರ್ ತರಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅದನ್ನು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? सभी प्रकार के रक्त समूहों का रक्त तैयार रखा जाता है, किंतु इन ब्लड बैंकों में रक्त का भंडार सुरक्षित रहने के लिए यह आवश्यक है कि इसके लिए यह आवश्यक है कि हम समय समय पर रक्तदान करते रहे, दीदी ने कहा। देखिए यहाँ ऐसे जो ब्लड बैंक में हर तरह के जो हर प्रकार के ब्लड हमें चाहिए तो जो हमें का मतलब क्या है, यहाँ जो किसी को जो चोट पहुँचे हुए जो व्यक्ति को वो एक हमारे जो दुनिया में बहुत सारे व्यक्तियों को एक दिन क्या है कई जगह पर, एक ही जगह नहीं कई जगह पर कुछ होता है, कुछ चोट होते रहते हैं, एक्सीडेंट होते रहते हैं, किसी को ऑपरेशन होते रहते हैं, है ना किसी व्यक्ति को यहाँ एक दिन के लिए ब्लड की ज़रूरत रहती है ಹಾಸ್ಪಿಟಲ್ में, है ना. ಅಂದರೆ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ಇದ್ದಾರೆ, ಹೌದಾ? ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದಾವಣಗೆರೆಲ್ಲೇ ಇಟ್ಕೊಳ್ರಿ, ಒಂದು ದಿವಸಕ್ಕೆ ಎಷ್ಟೊಂದು ಜನಕ್ಕೆ ಬ್ಲಡ್ ಬೇಕಾಗಿರುತ್ತೆ. ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಆಪ್ರೇಷನ್ ಮಾಡ್ತಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಬೇರೆ ಏನೋ ಒಂದು ನೀಡಿಗೆ ಬ್ಲಡ್ ಬೇಕಾಗಿರುತ್ತೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಗೆ, ಹೌದು ತಾನೆ? ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಇವಾಗ ತುಂಬ ವೀಕ್ನೆಸ್ ಇರೋರು ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಿಗೆ ಅಡ್ಮಿಟ್ ಆಗಿರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಬ್ಲಡ್ ಹಾಕ್ಸ್ಕೋಬೇಕಾಗಿರುತ್ತೆ, ಅವ್ರಿಗೆ ಬ್ಲಡ್ ಕಡಿಮೆ ಇರುತ್ತೆ. ಅಂಥ ಟೈಮಲ್ಲೂ ಸಹಿತ ಅವರಿಗೆ ಬ್ಲಡ್ಡಿನ ನೀಡ್ ಇರುತ್ತೆ. ನಾವು ಬೇಕಾದಾಗೆಲ್ಲ ಬ್ಲಡ್ ಬ್ಯಾಂಕಲ್ಲಿ ಬ್ಲಡ್ಡನ್ನು ತರಿಸ್ಕೋಬೋದು. ಹಾಸ್ಪಿಟ್ಲವರು ತರಿಸ್ಕೊಂಡು ನಾವು ದುಡ್ಡು ಕೊಟ್ವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲವರು ತರಿಸ್ಕೊಂಡು ಹಾಕ್ತಾರೆ, ಹೌದು ತಾನೆ? ಆದರೆ ಬ್ಲಡ್ ಬ್ಯಾಂಕಲ್ಲಿ ಬ್ಲಡ್ ಇರಬೇಕಲ್ವಾ? ಬ್ಲಡ್ ಬ್ಯಾಂಕಲ್ಲಿ ಬ್ಲಡ್ ಯಾವಾಗಲೂ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾವು ಹೆಲ್ದಿಯಾಗಿರೋವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಬ್ಲಡ್ಡನ್ನು ಡೊನೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇರಬೇಕು, ಹೌದಾ? ಇದರಿಂದ ಎಷ್ಟೋ ಜನಕ್ಕೆ ಹೆಲ್ಪ್ ಆಗುತ್ತೆ. ऐसे यहाँ क्या है डॉक्टर दीदी बोल रहे हैं, भंडार सुरक्षित रहे, यानी जो भंडार में जो किसी भी समय पर हम जाके पूछे तो चोट लगे हुए व्यक्ति के लिए या किसी जो बीमारी हुए व्यक्ति के लिए ब्लड चाहिए तो हम किसी भी समय वहाँ जाके हम ब्लड पूछे तो भी हमें ब्लड मिल सकते हैं, लेकिन वहाँ हम क्या है ब्लड डोनेट करना चाहिए. यहाँ हम ही नहीं, जो हर एक नागरिक को यहाँ क्या करना चाहिए, ब्लड डोनेट करना चाहिए, ऐसे रक्तदान करना चाहिए. ऐसे दीदी ने कहा. क्या मैं भी रक्तदान कर सकता हूँ, अनिल ने पूछा. देखिए क्या आपके उम्र की ही एक जो बच्चा है वो अनिल, वो भी क्या पूछ रहा है यहाँ, मैं भी ब्लड डोनेट कर सकता हूँ क्या, मैं रक्तदान कर सकता हूँ क्या, ऐसा यहाँ पूछ रहा है. लेकिन ऐसा करने के लिए नहीं आती है, क्योंकि ब्लड डोनेट करने के लिए आगे यहाँ बताते हैं. देखिए नहीं, अभी तुम छोटे हो, 18 वर्ष से अधिक उम्र के स्वस्थ व्यक्ति ही रक्तदान कर सकते हैं. देखिए जो 18 ವರ್ಷ ಅಂದರೆ ಆಫ್ಟರ್ 18 ಇಯರ್ಸ್, 18 ವರ್ಷ ತುಂಬಿದಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳು, ಅದು ಯಾವ ರೀತಿ ವ್ಯಕ್ತಿಗಳು, ಆರೋಗ್ಯವಾಗಿರುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಮಾತ್ರ ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಟನ್ನು ಮಾಡ್ಬೋದು. ಅದ್ರ ಕೆಳಗಡೆ ಇರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳು बिलो 18 वर्ष के, यानी यहाँ 18 वर्ष के अंदर के जो बच्चे ही हम समझते हैं, उनको यहाँ क्या ब्लड डोनेट नहीं करना चाहिए. ऐसे हम ब्लड डोनेट हम यहाँ ब्लड डोनेट करने के लिए हम जाए तो भी वहाँ पूछते हैं आपके एज क्या है, आइडेंटिटी कार्ड पूछते हैं, आधार कार्ड पूछते हैं, आप क्या काम कर रहे हैं, कहाँ काम कर रहे हैं, आपके मोबाइल नंबर, ये सभी के बारे में क्या है वहाँ
ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ಸ್ ಲೇತೆ ಹೇ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ನಾವು 18 ವರ್ಷ ನೋಡೋದಕ್ಕೆ 18 ವರ್ಷ ತುಂಬಿದವ್ರ ಥರ ಒಬ್ಬರು ಬೆಳ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ ಕೆಲವೊಬ್ಬರು. ಆದರೆ ನಾವು ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಟ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಅಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡು, ಐ ಡಿ ಕಾರ್ಡು ಎಲ್ಲನೂ ಸಹಿತ ಕೇಳ್ತಾರೆ. 18 ವರ್ಷ ತುಂಬಿರೋರಿಗೆ ಮಾತ್ರ ಏನು ಬರುತ್ತೆ, ಇಲ್ಲಿ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಬರುತ್ತೆ. ಹೌದು ತಾನೇ? 18 ವರ್ಷ ತುಂಬಿರೋಂತಹ ಆರೋಗ್ಯವಾಗಿರೋ ವ್ಯಕ್ತಿಯಿಂದ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲಿ ಬ್ಲಡ್ಡನ್ನು ತಗೊಳ್ತಾರೆ. ಯಾರ್ಯಾರು ಬೇಕೋ ನೀವು ಹೋಗಿ ಬ್ಲಡ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂದ ತಕ್ಷಣ ಅಲ್ಲಿ ಬ್ಲಡ್ ತಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಯಾಕಂದರೆ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇಮ್ಯುನಿಟಿ ಪವರು ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಇರುತ್ತೆ, ಅವರಿಗೆ ಬ್ಲಡ್ ಕೊಟ್ಟು ಸುಧಾರಿಸ್ಕೊಳೋ ಶಕ್ತಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ಅವರಿಂದ ಬ್ಲಡ್ಡನ್ನು ತಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ನೀವು ಸಹಿತ ಬ್ಲಡ್ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. एक समय में उनसे लगभग 300 मिलीलीटर रक्त ही लिया जाता है. प्रायः यह समझा जाता है कि रक्तदान करने से कमज़ोरी हो जाएगी, किंतु यह विचार बिल्कुल निराधार है. देखिए यहाँ प्रायः यह एक समय में एक व्यक्ति से जो ब्लड डोनेट करने के लिए जाते हैं उस व्यक्ति से उन व्यक्तियों से यहाँ 300 यानी 300 मिलीलीटर ब्लड ही क्या है वो लेते हैं. ಅಂದರೆ ಒಂದು ಸಲ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ದೇಹದಿಂದ 300 ಮಿಲಿಲೀಟರ್ಗಳು ಮಾತ್ರ ಬ್ಲಡ್ಡನ್ನು ತಗೋಬೋದು. ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ 300 ಮಿಲಿಲೀಟರ್ ಬ್ಲಡ್ಡನ್ನು ಮಾತ್ರ ಡೊನೇಟ್ ಮಾಡಬೇಕು, ಅದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಡೊನೇಟ್ ಮಾಡಬಾರ್ದು. ಇದರಿಂದ ನೋಡಿರಿ ಎಷ್ಟು ಷರತ್ತು, ಅದರಲ್ಲೂ ಸಹಿತ ಏನೇನಿದೆ ರೂಲ್ಸ್ ಇದೆ. ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಟ್ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲೂ ಸಹಿತ ರೂಲ್ಸ್ ಇದೆ. 300 ಮಿಲಿಲೀಟರ್ಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಟ್ ಮಾಡಿದರೆ ಈ ವ್ಯಕ್ತಿ ಜೀವಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಇವ್ರಿಗೆ ಯಾರಾದರೂ ಬ್ಲಡ್ ಕೊಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ಅಷ್ಟೆ. ಅರ್ಥ ಆಯಿತಾ? ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ಎಷ್ಟಿರಬೇಕು, 300 ಮಿಲಿಲೀಟರ್ ಮಾತ್ರ ಬ್ಲಡ್ಡನ್ನು ಡೊನೇಟ್ ಮಾಡಬೇಕು ಒಂದು ಸಲಕ್ಕೆ. वो भी जो प्रायः जो कैसे हम सोचते हैं कि जो ब्लड डोनेट करने से यहाँ व्यक्ति क्या हो जाता है, यहाँ बहुत ही कमज़ोर हो जाता है, ऐसा यहाँ क्या है समझते आ रहे हैं, लेकिन असलियत में ऐसे नहीं है. इसके बारे में यहाँ आगे बताए हैं. यह विचार बिल्कुल निराधार है. हमारा शरीर इतना रक्त तो कुछ ही दिनों में बना लेता है, वैसे भी शरीर में लगभग 5 लीटर खून होता है. इसमें से यदि कुछ रक्त किसी ज़रूरतमंद व्यक्ति के लिए जीवन दान बन जाए तो इससे बड़ी बात क्या होगी, दीदी समझाते हुए बोली. देखिए हमारे शरीर में कितने यहाँ जो कितने लीटर बोल रहे हैं, 5 लीटर ಅಂದರೆ 5 ಲೀಟರ್ ಬ್ಲಡ್ ಇರುತ್ತೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ದೇಹದಲ್ಲಿ. हम सिर्फ 300 मिलीलीटर ब्लड लिए तो 5 लीटर के लिए वो थोड़ी हो सकती है ना. इसलिए वो जो हम समझते हैं कि जो ब्लड देने से, ब्लड डोनेट करने से हम कमज़ोर हो जाते हैं, एक व्यक्ति ब्लड डोनेट करने से वो व्यक्ति कमज़ोर हो जाता है, ऐसे जो समझते हैं, लेकिन ऐसा बिल्कुल नहीं है. एक बार हम ब्लड डोनेट किए तो इसके बाद हमें और भी जो अच्छी ब्लड हमारे देह में क्या हो जाती है, बनती जाती है. ಹೌದಾ? ಅಂದರೆ ನಾವು ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಟ್ ಮಾಡಿದರೆ ನಾವು ತುಂಬಾ ವೀಕ್ ಆಗಿಬಿಡ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಶಕ್ತಿ ಎಲ್ಲ ಕಳೆದೋಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಬಟ್ ये जो बात है ये बहुत ही गलत बात है. इसके कोई भी आधार नहीं है, ಬೇಸ್ नहीं. ಅಂದರೆ ಇದಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಒಂದು ಆಧಾರ ಇಲ್ಲ, ಸುಮ್ಮನೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹೌದಾ? ನಾವು ಬ್ಲಡ್ ಕೊಡೋದ್ರಿಂದ ನಮಗೇನಾಗುತ್ತೆ, ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಬ್ಲಡ್ ಏನಾಗುತ್ತೆ, ಒಳ್ಳೆ ಬ್ಲಡ್ ಏನಾಗುತ್ತೆ ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ಅದರಿಂದ ನಾವೇನಾಗ್ತೀವಿ, ಇನ್ನೂ ಹೆಲ್ತಿ ಆಗ್ತೀವಿ. ಬ್ಲಡ್ ಕೊಡೋದ್ರಿಂದ ಏನೂ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗೋದಿಲ್ಲ. ನಿಮಗೆ 5 ಮಿನಿಟ್ಸು, ಫ್ಯೂ ಸೆಕೆಂಡ್ಸ್, ನಿಮಗೆ ಫ್ಯೂ ಮಿನಿಟ್ಸ್ ಏನಾಗ್ಬೋದು ಸ್ವಲ್ಪ, ಯಾಕಂದರೆ ಸ್ವಲ್ಪ ಬ್ಲಡ್ ತೆಗ್ದಿರ್ತೀವಲ್ವ ನಾವು, ಹಾಗಾಗಿಬಿಟ್ಟು ಸ್ವಲ್ಪ ಫೀಲ್ ಆಗ್ಬೋದು, ಟಯರ್ಡ್ ಫೀಲ್ ಆಗ್ಬೋದು. ಬಟ್ ನಾವು ಪೂರ್ತಿ ಸುಸ್ತಾಗ್ತೀವಿ, ನಾವು ಅನಾರೋಗ್ಯವಂತರಾಗ್ತೀವಿ ಅಂತ ಅನ್ನೋದು ಸುಳ್ಳು. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ನಾವು ಇನ್ನೊಬ್ರಿಗೆ ಬ್ಲಡ್ ಕೊಟ್ವಿ ಅಂದರೆ ಇದೇ ಥರ ಬ್ಲಡ್ಡು ಇನ್ನೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ದಿವಸದಲ್ಲೇ ಇದಕ್ಕಿಂತ ಆರೋಗ್ಯಕರವಾದಂಥ ಬ್ಲಡ್ ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಉತ್ಪತ್ತಿಯಾಗುತ್ತೆ. ಆ ಸಾಮರ್ಥ್ಯ ನಮ್ಮ ಶರೀರಕ್ಕಿದೆ. ಹೌದು ತಾನೆ? यहाँ जो दिए हैं लाल रक्त कण में जो क्या है, प्रोटीन, विटामिन, आयरन, ये सारे पदार्थों को, कच्चा पदार्थों को हम हमारे देह में स्वीकार करें तो, खाए तो हमारे जो बोन मैरो
यानी जो हड्डियों के मज्जा है, वो जो कारखाना है ना, मैं पिछले क्लास में आपको बोली थी, हड्डियों के जो मज्जा है यानी बोन मैरो में ब्लड क्या होती रहती है, फिर से बनती रहती है नए ब्लड, है ना। ऐसे ही हम ब्लड देने से वहाँ जो बोन मैरो में यानी हमारे हड्डियों के मज्जा में और भी शुद्ध रक्त उत्पत्ति होती है। इससे हमारे शरीर भी बहुत ही तंदुरुस्त होती है यानी आरोग्य होती है, ऐसे यहाँ बोल रहे हैं. ಹೌದಲ್ವಾ. ನಾವು ಎಷ್ಟು ತಿಂಗಳಿಗೆ ಒಂದ್ಸಲ 6 ತಿಂಗಳಿಗೆ ಒಂದ್ಸಲನೂ ಸಹಿತ ಬ್ಲಡ್ಡನ್ನು ಕೊಡ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಹೆಲ್ದಿ ಆಗಿರುವಂತಹ ವ್ಯಕ್ತಿ, ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ 5 ಲೀಟರು ರಕ್ತ ಇರುತ್ತೆ, ಅದರಲ್ಲಿ ನಾವು 300 ಮಿಲಿ ಲೀಟರ್ ಕೊಡ್ತೀವಿ. ಹೌದಾ. 300 ಮಿಲಿ ಲೀಟರ್ ಬ್ಲಡ್ಡನ್ನು ಡೊನೇಟ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಆ ಕ್ಷಣಕ್ಕೆ ಸ್ವಲ್ಪ ನಮಗೆ ಸುಸ್ತಾದಾಗ ಆಗ್ಬೋದು, ಆದರೆ ಇದರಿಂದ ನಮಗೇನಾಗುತ್ತೆ, ಹೊಸ ಬ್ಲಡ್ಡು ಉತ್ಪತ್ತಿಯಾಗುತ್ತೆ. ಇದರಿಂದ ನಾವು ಸಹಿತ ಆರೋಗ್ಯವಂತರಾಗಿ ಇರ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. इससे बड़ी बात क्या होगी. यहाँ जो कुछ ज़रूरतमंद यानी ज़रूरतमंद का मतलब क्या, किसी को ಅವಶ್ಯಕತೆ होती है ಅಂದರೆ ಯಾರಿಗೆ ಬೇಕೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆನೋ ಅಂತಹ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ನಾವು ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಟ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ನಮಗೇನಾಗುತ್ತೆ, ನಮಗೂ ಸಹಿತ ಪುಣ್ಯದ ಫಲ ಸಿಗುತ್ತೆ. ನಾವು ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನೋದು ಸಹಿತ ನಮಗೆ ಫೀಲ್ ಆಗುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಪುಣ್ಯದ ಫಲ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ವಾ, ಆ ರೀತಿ ರಕ್ತದಾನ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದಾಗ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. फिर तो बड़ा होने पर मैं नियमित रूप से रक्तदान किया करूँगा, अनिल ने कहा. शाबाश अनिल, डॉक्टर दीदी ने अनिल की पीठ टोकते हुए कहा. देखिए ये अनिल भी क्या बोलता है, समय आने पर समय समय पर मैं क्या करता हूँ, यहाँ ब्लड डोनेट करता हूँ. ಅಂದರೆ ನಾನು ದೊಡ್ಡವನಾದಮೇಲೆ ನನಗೆ ಬ್ಲಡ್ ಕೊಡೋದು ಟೈಮಿಂಗ್ಸ್ ಯಾವಾಗ, 18 ವರ್ಷ ತುಂಬಿದ ಮೇಲೆ. ಹೌದಾ. 18 ವರ್ಷ ತುಂಬಿದ ಮೇಲೆ ನಾನು ಸಹಿತ ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಟನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ. ಮತ್ತು ಯಾವ್ಯಾವ ಟೈಮ್ಗೆ ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಟ್ ಮಾಡಿದರೆ ಒಳ್ಳೆಯದೋ ಆ ಟೈಮಲ್ಲೆಲ್ಲ ನಾನು ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಟನ್ನು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. ಆವಾಗ ಡಾಕ್ಟರ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಇಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅಕ್ಕ ಏನಿರ್ತಾರೆ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅನಿಲ್ನ ಬೆನ್ ತಟ್ಟಿ ಹೇಳ್ತಾರೆ. यहाँ तक आपके ये जो पाठ दिए हैं रक्त और हमारा शरीर ये पूरा हो चुकी. इसके जो भाषा की बात हम देखते हैं. यह पाठ से आगे आपको दिए हैं, ये जो क्वेश्चन एंड आंसर से आपको ठीक तरह से पढ़ना होगा. यह पाठ से आगे यहाँ दिए गए हैं, इसके बारे में मैं आपको समझाती हूँ. रक्त में हीमोग्लोबिन के लिए किस खनिज की आवश्यकता पड़ती है. किस खनिज की आवश्यकता पड़ती है, यहाँ जस्ता, शीशा, लोहा, प्लेटिनम. किस लोहा की, जो किस खनिज की, यहाँ लोहा यानी आयरन की आवश्यकता पड़ती है. बिंबाणु प्लेटलेट कण की कमी किस बीमारी में पाई जाती है. बिंबाणु में पार्ट के बीच में ही आपको बोली, यहाँ प्लेटलेट्स के कमी हो जाने से डेंगू बीमारी पड़ सकती है, हो जाती. हम देखिए यहाँ पाठ से आगे ये जो भाषा भी ऐसी है, यहाँ मैं आपको सिखा रही हूँ. डेंगू बीमारी हो सकती है किसकी कमी से, बिंबाणु या प्लेटलेट्स की कमी हो जाने से. भाषा की बात, 4 महीने के होते ये नष्ट हो जाते हैं. इस वाक्य को ध्यान से पढ़िए. इस वाक्य में होते होते के प्रयोग बताया गया है कि 4 महीने से पूर्व ही ये नष्ट हो जाते हैं. इस तरह के 5 वाक्य बनाइए जिनमें इन शब्दों का प्रयोग हो. यहाँ बनते बनते, एक बनते बनते इसको वाक्य में प्रयोग करना चाहिए. यहाँ बनते बनते ये जो दिए हैं है ना, इनको कैसे वाक्य में प्रयोग करते हैं. एक रन कमी होने के कारण सचिन तेंदुलकर मैन ऑफ द मैच बनते बनते रह गया, है ना. ऐसे ही आप यहाँ जो दिए हैं ऐसे ही वाक्यों को बनाना चाहिए आपको. पहुँचते पहुँचते, इस ट्रैफिक की वजह से घर पहुँचते पहुँचते शाम हो गई, है ना. फिर लेते लेते, लंबी कतार में ट्रेन टिकट लेते लेते ट्रेन छूट गई. ಅಂದರೆ ದೊಡ್ಡ
क्यू कतार का मतलब क्या है यहाँ लाइन क्यू ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಅದು फिर करते करते सुबह से घर की काम करते करते शाम हो गई ऐसे आपको मैं यहाँ बोल रही हूँ आपको ऐसे ही वाक्य को बनाना चाहिए ऐसा नहीं है आपको जो माइंड में कैसी तरह के जो वाक्य आते हैं उसको भी आप ठीक तरह से लिखना चाहिए इन प्रयोगों को पढ़िए खा सड़क के किनारे किनारे पेड़ लगे हैं आज दूर दूर तक वर्षा होगी इन वाक्यों में होते होते की तरह किनारे किनारे और दूर दूर शब्द दोहराए गए हैं पर हर वाक्य में अर्थ भिन्न है किनारे किनारे का अर्थ है किनारे से लगा हुआ और दूर दूर का बहुत दूर तक यह जो आपको दिए हैं किनारे किनारे का मतलब क्या है किनारे से लगा हुआ और दूर दूर का मतलब क्या है यहाँ बहुत ही दूर ऐसे ही यहाँ जो कि आपको यहाँ कुछ जो क्या है दोहराए हुए जो वर्ड्स को दिए हैं इनको आपको क्या करना चाहिए इसका अर्थ बताकर वाक्यों में प्रयोग करना चाहिए जो टीक 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 का मतलब क्या है सही सही को आप कैसे यहाँ वाक्य में प्रयोग करते हैं माँ दुकानदार से पूछती है कि जो मैं रोज़ आपके पास यहाँ सामान लेती हूँ इसका जो मोल भाव है ठीक ठीक से बता दो भैया ऐसे हम वाक्यों में प्रयोग करना चाहिए और दूसरी जो दिए हैं घड़ी घड़ी बहुत दूर घड़ी घड़ी कैसे आप वाक्य में प्रयोग करते हैं घड़ी घड़ी कैसे प्रयोग करते हैं यहाँ जो फिर दिए हैं कई कई कुछ कुछ जगह कई कई का मतलब क्या है कुछ जगह कुछ जगह को कैसे आप वाक्य में प्रयोग करते हैं मैं एक बताती हूँ जो रास्ता इतना खराब था कि क्या दिए हैं कई कई पैदल जाना पड़ा ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಏನು ವರ್ಡ್ಸ್ಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡಬೇಕು ನಾವು ಅದರ ಅರ್ಥನ ಹೇಳಿಬಿಟ್ಟು ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡಬೇಕು ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ ಅರ್ಥ ಬರ್ಕೊಂಡ್ರೆ ನಿಮಗೆ ವಾಕ್ಯ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡೋದು ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ टीक टीक का मतलब क्या है यहाँ टीक टीक का मतलब है सही फिर क्या है घड़ी 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 का मतलब क्या है बहुत दूर बहुत दूर और कहीं 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 का मतलब क्या है कुछ जगह फिर घर घर प्रत्येक घर क्या 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 का मतलब क्या है बहुत सारा ऐसे ही आपको यहाँ मैं एक आपको उदाहरण में बता दी जो वाक्य में प्रयोग करना आपको ये जो दिए गए हैं यहाँ इनके जो शब्दार्थ में बताइए आपको इसको वाक्यों में आपको प्रयोग करना चाहिए इस पाठ में दिए गए मुहावरों को कहावतों को पढ़िए और वाक्यों में प्रयोग कीजिए यह जो दिए हैं मुहावरा और कहावतों को ಅಂದರೆ ಆಡು ಮಾತು ಆಡು ನುಡಿ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಆ ರೀತಿ भानुमति का पिटारा दस्तक देना भानुमति का पिटारा का मतलब मैं बोली आपको पाठ के बीच में ही
जो दिखने में एक छोटा सा जो डब्बा जैसे लगती है, लेकिन इसमें बहुत सारे क्या हैं सामान छिपे रहती है। इसको ऐसे आपको वाक्य में प्रयोग करना चाहिए। यहाँ जो गीता लाई हुई एक स्कूल बैग को देखकर हमारे मास्टर जी ने बोल दिए कि गीता क्या ಭಾನುಮತಿ के पिटाರ ಲಾಯೆ हो तुम ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ತುಂಬಾ ಸಾಮಾನು ಅದರೊಳಗೆ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. ನೋಡೋದಕ್ಕೆ ಸಣ್ಣ ಡಬ್ಬ ಕಾಣಿಸುತ್ತೆ, ಆದರೆ ಅದರೊಳಗೆ ತುಂಬಾ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತಾರೆ. फिर दस्तक देना, दस्तक देने का मतलब क्या है? दरवाज़ा खटखटाना। दस्तक देने का मतलब क्या है? यहाँ दरवाज़ा खटखटाना। धावा बोलना, धावा ढोलना का मतलब क्या है? हमला करना। घर करना, घर करना का मतलब क्या है? पूरी तरह से घर में बस देना, घर में रहना, बना जाना। पीठ ठोकना, पीठ ठोकना का मतलब क्या है? प्रशंसा करना। फिर यहाँ कुछ इशारे में बोल रही हूँ, आपको यहाँ क्या करना चाहिए? वाक्यों में प्रयोग करना चाहिए। यहाँ जो भानुमति का पिटारा, दूसरा जो क्या है? दस्तक देना का मतलब क्या है? दस्तक देना, दरवाज़ा खटखटाना। फिर दूसरा, तीसरा, भानुमति का पट्टा देखने में ए बी है, ए सी है। पहला मैं बोल चुकी आपको। धावा ढोलना है, जो क्या किए हैं? धावा बोलना, हमला करना, फिर क्या किए हैं? घर करना। पूरी तरह घर रच बच करना। इसका मैं ऊपर लिखती हूँ ई। पीठ ठोकना, पीठ ठोकना यानी प्रशंसा करना। इसको आपको वाक्यों में प्रयोग करना चाहिए। इसका मैं जो मीनिंग क्या है इसके बारे में मैं बोल चुकी, आपको वाक्यों में प्रयोग करना चाहिए। फिर कुछ करने के लिए बोल रहे हैं यहाँ। अपने परिवार के 18 वर्ष से 50 वर्ष तक की आयु वाले सभी स्वास्थ्य सदस्यों को रक्तदान के लिए प्रेरित कीजिए और समय आने पर स्वयं भी रक्तदान करने का संकल्प लीजिए। यहाँ क्या बोल रहे हैं कि जो आपके परिवार में जो रहने वाले सदस्य जो है, आपके ರಿಲೇಷನ್ಸ್ जो है, ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ಮನೇಲಿ ಯಾರ್ಯಾರಿದ್ದಾರೆ ನಿಮ್ಮ ಫ್ಯಾಮಿಲಿಲಿ, ಅವರಿಗೆ ಟೈಮ್ ಬಂದಾಗ ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಟ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು? ಪ್ರೇರೇಪಿಸಬೇಕು. ಅರ್ಥ ಆಯ್ತಾ? ಮತ್ತು ನೀವು ಸಹಿತ ನಿಮಗೆ ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಟ್ ಟೈಮಿಂಗ್ ಯಾವಾಗ ಬರುತ್ತೋ ಆವಾಗ ನೀವು ಸಹಿತ ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಟನ್ನು ಮಾಡಬೇಕು। शरीर रचना का चित्र देखकर उसमें रक्त संचार क्रिया को ठीक ठीक समझिए। ये साइंस में आप देखे होंगे, आप चित्र भी ड्रॉ किए होंगे, ब्लड सर्कुलेशन का चित्र, इसी को यहाँ बोल रहे हैं। ಅಂದರೆ ಸೈನ್ಸಲ್ಲಿ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು? ಇಲ್ಲಿ ಬ್ಲಡ್ಡು ನಮ್ಮ ಶರೀರದಲ್ಲಿ ಬ್ಲಡ್ ಹೇಗೆ ವರ್ಕ್ ಮಾಡುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಒಂದು ಚಿತ್ರ ಸಹಿತ ನೋಡಿ ತಿಳ್ಕೋಬೇಕು, ಮತ್ತು ನೀವು ಸಹಿತ ಡ್ರಾ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ। नीचे दिए गए प्रश्नों के बारे में जानकारी एकत्र कीजिए। ब्लू बेबी क्या है? ब्लू बेबी का मतलब ये जो
छोटे जो बच्ची या बच्चा जो बच्चे रहते हैं उनके जो ऑक्सीजन कमी होने के ब्लड में और उनके हार्ट वीक होने के कारण या उनके ब्लड में ऑक्सीजन कमी होने के कारण उस बच्चे जो रहते हैं वो बच्चे रंग में नीले दिखते हैं, उनके स्किन कलर जो है नीले दिखते हैं। इन्हीं जो ऐसे दिखने वाले जो बच्चों को ही ब्लू बेबी हम कहते हैं। ऐसे ही यहाँ कुछ दिए हैं, रक्त के जमाव की क्रिया में बिंबाणु का कार्य क्या है। ये पाठ में ही आपको आ चुके हैं, इसके बारे में आप जानना चाहिए। फिर और एक बार, रक्तदान के लिए कम से कम कितनी उम्र होनी चाहिए, ये भी पाठ में आ गई है, जो 18 उम्र की होना चाहिए। कितने समय के बाद दोबारा रक्तदान किया जा सकता है, इसके बारे में पाठ में नहीं दिए हैं, आप ठीक तरह से जानकारी प्राप्त करना चाहिए। क्या स्त्री का रक्त पुरुष को चढ़ाया जा सकता है? स्त्री का ಅಂದರೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳದು ಗಂಡು ಮಕ್ಕಳಿಗೆ ರಕ್ತನ ಕೊಡ್ಬೋದಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇದನ್ನು ಸಹಿತ ನೀವು ತಿಳ್ಕೊಬೋದು। शरीर के किसी अंग में अचानक रक्त संचार का रुक जाने से क्या क्या परिस्थितियाँ उत्पन्न हो सकती है। यानी ಬ್ಲಡ್ ಸರ್ಕ್ಯುಲೇಷನು ನಮ್ಮ ದೇಹದಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಬಿಡ್ತು ಅಂದರೆ ಯಾವ್ಯಾವ ರೀತಿ ಪರಿಸ್ಥಿತಿಗಳು ಬರ್ಬೋದು, ನಮ್ಮ ದೇಹಕ್ಕೆ ಏನೇನು ತೊಂದರೆಗಳಾಗ್ಬೋದು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೋಬೇಕು। ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರೋದೆಲ್ಲ ನಿಮಗೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಇದು ಏನೇನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇವೆಲ್ಲ ನೀವು ತಿಳ್ಕೋಬೇಕು कुछ करने के लिए। समझ में आ रहा है ना बच्चों? इतने में आपके ये जो रक्त और हमारा शरीर पाठ जो है पूरा हो चुकी। इसके रिलेटेड नोट्स को मैं PDF आपको भेजती हूँ। थैंक यू चिल्ड्रन।